हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 10.2 हा डिस्कस करणार आहोत. यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे, डिवाइड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन y² + 10y + 24 डिवाइड बाय y + 4 या पॉलिनॉमियलला या बायनॉमियलला डिवाइड करायचं आहे. तर काय करणार आपण, y² + 10y + 24 ला कितीने डिवाइड करायचे, y + 4 न. आता ज्यावेळेस आपण पॉलिनॉमियलला डिवाइड करत असतो त्यावेळेस आपण काय, त्याचा इंडेक्स हा डिसेंडिंग ऑर्डरनं आहे का आपण चेक करतो. याचा इंडेक्स हा डिसेंडिंग ऑर्डरनं आहे, ऑलरेडी आहे. मग आपल्याला काय करायचं, याची डिव्हिजन करायची. मग काय करणार, ज्यावेळेस आपण डिव्हिजन करत असतो, सपोज करा 7नं 49ला भाग दिला, तर आपण कितीचा भाग जात, 7च्या टेबलमध्ये 49 आहेत का चेक करतो. 7 7 49 आणि रिमाइंडर 0 0. मग आणि काय केलं आपण, इथं डिव्हिजन केली म्हणजे काय, 7 आणि 7 ह्या दोघांचा गुणाकार इथं आहे का चेक केलं. 7 7 49. मग सेम त्याच पद्धतीने आपण इथं काय करणार, y + 4 एक्सप्लेनेशन म्हणजे काय केलं, इथं y + 4 याला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केल्यानंतर किती y² येतील हे चेक करणार. मग काय करणार, y ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर y² येतील, y ला y ने मल्टिप्लाय केल्यानंतर y² येतील. पण आता इथं फक्त y लाच मल्टिप्लाय केल्यानंतर चालेल का, कारण हा एक फ्री आहे त्यासोबत y + 4 आहे, म्हणून या दोघांचा मल्टिप्लिकेशन y × 4 + 4y यांची मल्टिप्लिकेशन किती आली, 4y. मग इथे किती लिहिणार, y आणि याची मल्टिप्लिकेशन y² + 4y. आता रिमाइंडर किती येणार, y² मधून y² गेले 0 प्लस इथे सॉरी मायनस 10y मधून 4y गेले 6y आणि चिन्ह मोठ्या संख्येचं प्लसचं, प्लस हे 24 खाली आले 24. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार, y + 4 ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केल्यानंतर आपला आन्सर किती आला पाहिजे, 6y आलं पाहिजे हे चेक करणार, 6y. तर मग आता कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, y ला 6नं मल्टिप्लाय केल्यानंतर 6y येतील, 6 × y 6y आणि 6 चौक 24 + 24 बरोबर आहे. मग इथं किती आले, +6 आणि 6y + 24 मायनस आता याची वजाबाकी 0 0 किती आली, रिमाइंडर 0 0. इथं क्वोशंट किती आला, क्वोशंट बरोबर y + 6 आणि रिमाइंडर 0 0. तर सॉल्व केला ह्या होमवर्कसाठी. आता आपण थर्ड डिस्कस करणार आहोत. इथं क्वेश्चन नंबर थर्ड. क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये काय दिलेलं आहे, काय 3x + 2x² + 4x³ डिवाइड बाय x - 4. आता इथं हा डिव्हिडंड हा काय डिसेंडिंग ऑर्डरनं आहे का, नाही, हा असेंडिंग ऑर्डर नाही. मग आपल्याला इथं काय करावं लागेल, डिसेंडिंग ऑर्डरनं लिहावं लागेल. म्हणजे उतरत्या क्रमानं x⁻³ हा अगोदर लिहिणार, 4x⁻³ त्यानंतर प्लस 2x² आणि त्यानंतर प्लस 3x. हा असेंडिंग ऑर्डरनं होता डिव्हिडंड, त्याला आपण डिसेंडिंग ऑर्डरनं लिहिलं. आपला डिवायझर किती आहे इथं, x - 4 x - 4 न डिवाइड करणार. काय करतो, x - 4 ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केल्यानंतर 4x³ येईल हे चेक करतो. मग काय करणार, x - 4 मल्टिप्लाय विथ विच नंबर, x - 4 मल्टिप्लाय विथ विच नंबर, देन वी गिव्स 4x³. कोणत्या संख्येनं सोबत मल्टिप्लाय करावं लागेल, मग 4 आणि x इथं आणि इथं x³ येतं, मग x² सोबत मल्टिप्लाय करावं लागेल, मग x³ भेटेल. आणि परत आता ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन 4 चौक 16 मायनस 16 आणि x² हा काय x². इथं किती झाले, मग आता 4x² सोबत मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती आले, 4x³ आणि मायनस 16 आता हे सर्वांची वजाबाकी, हे 0 झाले आणि हे मायनस मायनस प्लस झाले इथं, आणि हे दोघांची मग ॲडिशन किती झाले, +18x². आता परत हे 3x खाली आले, +3x
आता आपल्याला काय करणार, x मायनस 3ला कोणत्या x मायनस 4ला कोणत्या संख्येसोबत मल्टिप्लाय केल्यानंतर किती आणायचे तर आपल्याला 18x². मग कोणत्या संख्येसोबत मल्टिप्लाय करावं लागेल, 18 आणि x बरोबर आहे 18x आणि x चा गुणाकार किती होईल 18x² मायनस ह्या दोघांचा गुणाकार किती येईल 18 आहे का 18 18 दोन्ही 36 18 त्रिक 54 18 चौक 72 18 चौक 72 आणि हा x जशाला तसा यांचं मल्टिप्लिकेशन किती आली प्लस 18x हे वरती लिहिले 18x आणि यांचा गुणाकार किती आला 18x² मायनस 72x. आता परत याची वजाबाकी करायची, मग सगळ्याचे साईन चेंज होतील, हे मायनसचं प्लस झालं, हे कॅन्सल झाले 0 0 आणि परत इथं किती आले मग आता 75x. आता आपल्याला काय चेक करायचंय, x मायनस 4ला कोणत्या संख्येसोबत मल्टिप्लाय केल्यानंतर 75x येतील पाहायचंय. 75x मग किती सोबत मल्टिप्लाय करावं लागेल x ला की 75x येतील 75 सोबत, म्हणून इथं 75 सोबत मल्टिप्लाय केलं मग किती आलं गुणाकार 75 × x 75x मायनस आता हे 75 गुणिले 4 करा किती येतील 4 × 25 0 हाचे आले 2 4 7 28 आणि 2 30 किती आले 300 मायनस 300 किती आले मायनस 300. मग इथं किती लिहिणार, कितीचा भाग बसला 75 आणि इथं किती 75x मायनस 300 मायनस 300. आता याची वजाबाकी सगळ्याचे साइन चेंज झाले 0 प्लस 300. मग इथं क्वोशंट किती आला आपला, क्वोशंट बरोबर 4x² प्लस 18x प्लस 75 आणि रिमाइंडर किती आली, रिमाइंडर 300, रिमाइंडर किती आली 300. आता एक्झाम्पल नंबर 3 डिस्कस केलं. आता हे 4 तुम्ही होमवर्क करा, 5 आणि 6 आपण इथे डिस्कस करू. आता एक्झाम्पल नंबर 5 मध्ये पहा काय दिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये काय दिले 3x². आता इथं हा जो डिव्हिडंड आहे हा डिसेंडिंग ऑर्डर आहे का नाही, मग हे रॅन्डम हे x4 इथं x⁴ इथं येतं x² इथं येतं. मग याला आपण काय करावं लागेल अगोदर डिसेंडिंग ऑर्डरनं मांडून घ्यायचं. हा जो याला काय करणार डिसेंडिंग ऑर्डरनं मांडून घेणार. मग काय पहा कसं लिहिणार, मग यालाच हा सर्वात मोठा पॉवर अगोदर लिहिणार x⁴, त्यानंतर त्यापेक्षा थोडा छोटा पॉवर कोणता आहे x⁴ प्लस x⁴, त्यानंतर हे 2 झाले. आता त्यानंतर x⁴ आहे का आहे, हा इथं मायनस 3x⁴, त्यानंतर x आहे का 3x प्लस 3x आणि सर्वात शेवटी कोण आहे इथं -12 मायनस 3x मायनस 12. आणि कोणत्या संख्येने डिवाइड करायचे आपल्याला, त्याला x² प्लस 2 न डिवाइड करायचे. 2x यालाच आपण डिसेंडिंग ऑर्डरनं मांडून घेतलं. तर मग आता काय करता येईल, काय चेक करत असतो आपण इथं x² प्लस 2 ला कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय केल्यानंतर आपला आन्सर किती येतं चेक करायचं आहे. x⁴ आणायचं आहे. कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय करावं लागेल x²नं, बरोबर आहे. मग इथं किती येणार x²नं. मग आता हा x² आणि हा x² मिळून x⁴ झाले आणि याची मल्टिप्लिकेशन किती आली 2 × x² प्लस 2x². मग इथं काय लिहिणार x² वरती हा जो x² आहे हा वरती, त्यानंतर x⁴ ही जी मल्टिप्लिकेशन आलेली आहे आणि प्लस 2x² हा कुठं लिहिणार पॉवर, हा जो x² आहे याच्या खाली हा x² लिहिणार प्लस 2x²
आता याची वजाबाकी करणार. वजाबाकी केल्यानंतर साईन चेंज झाले, हे कॅन्सल झाले आणि परत आता एक्स क्यूब हे खाली आले आणि इथं वजाबाकी आणि हे मायनस यांची बेरीज झाली. किती झाली? 5x² आणि चिन्ह मोठ्या संख्येचं -3 प्लस 3x प्लस 12. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे? x² प्लस 2ला कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय केल्यानंतर किती आणायचे? तर आपल्याला x³ आणायचे. तर बरोबर x³ कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय करावं लागेल? x न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून इथं किती लिहिणार? x इंटू x² इज इक्वल टू x³ आणि 2 इंटू x प्लस 2x प्लस 2x वरती किती लिहिणार? मग हे x वरती लिहिणार प्लस x वरती. त्यानंतर किती आले? हे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. मग आता किती आलं? x³ प्लस 2x खाली 2x मांडून घेतले. त्यानंतर वजाबाकीमुळे साईन चेंज झाले सर्वांचे, हे कॅन्सल झाले. -5x² आणि ह्या दोघांची वजाबाकी किती आले? प्लस x प्लस 12 प्लस x का आले? कारण हे साईन चेंज होऊन इथं मायनस झाले आणि यांची वजाबाकी किती आली? 3x मधून 2x गेले, x राहिले. आता आपल्याला किती आणायचे? तर -x² आणायचे. तर किती आलं? आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करून काय? x² मायनस 2ला x² प्लस 2ला कोणत्या संख्येसोबत मल्टिप्लाय केल्यानंतर -5x² येतील हे चेक करायचं आहे. मग कोणत्या संख्येसोबत मल्टिप्लाय करावं लागेल? -5 सोबत मल्टिप्लाय करावं लागेल. कारण काय? इथं x² न इथं x² तर इथं ऑलरेडी आहे. तर मग कोएफिशियंट किती पाहिजे? हा 5 आणि हा मायनस आहे म्हणून इथं मायनस आहे आणि ह्या दोघांचा गुणाकार -10. मग किती आला गुणाकार? इथं -5 आणि गुणाकार किती आला? -5x² आणि हे -10. आणि आता याची वजाबाकी करायची आपल्याला. आता हे मायनसमुळं याचं साईन चेंज झालं, प्लस झालं आणि हे मायनसचं याचं प्लस झालं. मग हे प्लस मायनस कॅन्सल झाले, 0 झाले. किती झाले? हे 0 आणि हे प्लस x खाली आले. त्यानंतर या दोघांची बेरीज किती झाली? +32. आता इथं डिवायझरची डिग्री किती आहे? 2 आणि रिमाइंडरची 1 आहे म्हणून इथं आपण डिव्हिजन स्टॉप करणार. मग इथं क्वोशंट किती आला? क्वोशंट बरोबर किती आला? x² प्लस x मायनस 5 आणि रिमाइंडर किती आली? इथं x प्लस 32. रिमाइंडर किती आली? x प्लस 32. एक्झाम्पल नंबर 6 मध्ये डिसेंडिंग ऑर्डर आहे का? त्याचा इंडेक्स पहा आहे म्हणून ॲज इट इज लिहून घ्या. याला a⁴ मायनस a³ प्लस a² मायनस a प्लस 1 आणि a² मायनस 2 न डिवाइड करायचं आहे. मग काय करत असतो? a² मायनस 2ला कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय केल्यानंतर a⁴ येईल हे चेक करतो. मग काय करणार? a² मायनस 2ला कोणत्या संख्येसोबत मल्टिप्लाय केल्यानंतर किती आला पाहिजे? a⁴ आला पाहिजे. कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? a² न. a² आणि हा स्क्वेअर मिळून a⁴ येतील आणि परत ह्या दोघांचा गुणाकार होईल. मग 1 पे 1 फ्री. मग काय येईल याचा गुणाकार? -2a². मग कितीचा भाग गेला? a² आणि या दोघांचा गुणाकार किती आला? शेवटी खाली a⁴ आणि -2a². हा आपण पावर खाली पावर मांडून घेत असतो. -2a². मग याची वजाबाकी किती आली? ही कॅन्सल झाली, 0 आणि -a³ जशाला तसे खाली आले हे आणि याची वजाबाकी मायनस हे मायनस आणि हे मायनस मिळून प्लस झाले आणि याची बेरीज किती आली? +3a² मायनस a प्लस a 1. आता नेक्स्ट स्टेपमध्ये a² मायनस 2ला मल्टिप्लाय करून किती आणायचे? तर -a³ आणायचे. तर a² मायनस 2ला मल्टिप्लाय करून किती आणायचे? तर आता इथं -a³ आणायचे. तर कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? -a न मल्टिप्लाय करावं लागेल. कारण काय? a² आणि हा याचा पॉवर 1 मिळून पॉवर 3 होतील. पण जर प्लसला जर मल्टिप्लाय केलं तर किती येतील? +a³ येतील म्हणून इथं -a³ न. पण आता हे -2 × a + 2a
किती झाले -2 इंटू ए प्लस 2a, मायनस इंटू मायनस प्लस आणि 2 इंटू ए 2a. आता याची मल्टिप्लिकेशन किती, हे किती आले -a वरती आणि मायनस ह्या दोघांचा गुणाकार किती आला -a³ प्लस 2a आणि याची वजाबाकी करायची आपल्याला. ह्या मायनसमुळे इथं प्लस झाले आणि प्लसचे इथं मायनस झाले, यांची रिमाइंडर 0 आली आणि प्लस 3a² जशाला तसे खाली आणि हे मायनस मिळून यांची बेरीज झाली -2a इंटू ए 2a आणि हे पण -a आणि हे 2a मिळून 3a प्लस 1. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं तर 3a² आणायचे. तर a² - 2 ला मल्टिप्लाय करून किती आणायचे तर 3a². a² - 2 ला मल्टिप्लाय करून किती आणायचे तर प्लस 3a². इथे किती आणायचे तर 3a². मग a² ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल की 3a² येतील. किती ना 3, बरोबर आहे. किती येणार मग इथं a² इंटू 3 3a² -3 इंटू 2 6. आता काय करावं लागेल a² इंटू 3 3a² आणि -2 इंटू 3 -6. किती आले मग वरती +3 न मल्टिप्लाय केल्यानंतर मल्टिप्लिकेशन किती आलं 3a² मायनस नंबर खाली नंबर 6 वजा बाकी केल्यानंतर साइन चेंज झाले मायनसचे प्लस a² मधून a² गेले 0 -3a प्लस किती आली इथं 7. आता हा डिवायझरचा पॉवर किती आहे 2 आणि रिमाइंडरचा पॉवर किती आला इथं 1 म्हणून आपण इथं डिव्हिजन स्टॉप करणार. मग इथं क्वेश्चन किती आला a² मायनस a प्लस 3 आणि रिमाइंडर किती आली -3a प्लस 7. आता यामध्ये आपण या लेक्चरमध्ये काय बघितलं आपण प्रॅक्टिस सेट 10.2 डिस्कस केला. यामध्ये काय बघितलं की डिवाइड पॉलिनॉमियल बाय बायनॉमियल म्हणजे पॉलिनॉमियलला बायनॉमियलला कसं डिवाइड करायचं हे डिस्कस केलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत 11वा टॉपिक स्टॅटिस्टिक.